आज आपण बघणार आहे काय ॲडिशन ट्रिक. ओके बघा, असं जर प्रॉब्लेम आला 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6 अप टू 35. ओके, तर मग कसं करायचं बघा, इथे 35 आहे, 35 लिहायचे इंटू काय 36 अपॉन करायचं 2 है ना. बघा 2 × 1 = 2, 2 × 18 = 36 म्हणजे 35 × 18 आन्सर इज 630. ओके, आता नंतर हे बघा इथे स्क्वेअर दिला आहे ना, 1 चा स्क्वेअर + 2 चा स्क्वेअर + 3 चा स्क्वेअर अप टू 10 चा स्क्वेअर. ओके, आता हे कसं करायचं बघा, फॉर्म्युला सुद्धा आहे n + 1 ट्वाइस n + 1 अपॉन 6. ओके, आता ह्या फॉर्म्युलावर आपण नंबर टाकले, हा n टाकले, n म्हणजे 10, तर आपल्याला बराच वेळ लागेल. त्यामुळे शॉर्ट मध्ये सांगतो, हा 10 इंटू हा समोर संख्या 11 आणि ह्या दोघांची करायची ऍडिशन करते 21 अपॉन घ्यायचे 6. आता बघा इथे 3 × 2 = 6, 3 × 7 = 21 आणि 2 × 5 = 10 म्हणजे काय होईल 35 × 11 है ना. 11 ची ट्रिक आहे ना, हे 3 हे 5 आणि 3 + 5 8 आन्सर इज 385. बघा स्टुडंट, इथे सम आणि विषम संख्या, इथे बघा पूर्ण सम संख्या दिली आहे आणि इथे पूर्ण विषम संख्या दिली आहे ना. सम आणि विषम संख्येसाठी एक ट्रिक आहे, फॉर्म्युला आहे बघा, n + 1 आणि n + 2 अपॉन 6. ओके, हा जो फॉर्म्युला हा सम संख्यांना पण लागू होतो आणि विषमला सुद्धा लागू होतो. ओके, आता बघा आपला n काय आहे 10 म्हणजे 10 × 11 × 12 अपॉन 6. ओके, बघा 6 × 1 = 6, 6 × 2 = 12 म्हणजे 20, 10 × 2 = 20 × 11, 11 × 2 = 22 आणि हा 0 म्हणजे 220 इज द आन्सर. आता इथे सम नंबर आहे. ओके, 2, 4, 6 है ना. आता इथे काय आहे विषम ऑड नंबर आहे ना. बघा 1, 3, 5, 7 है ना, इथे सुद्धा सेम हाच फॉर्म्युला लागू होतो. आपण ते डायरेक्टच करूया. इथे काय 19 दिला आहे ना, 19 × 20 × 21 अपॉन 6. ओके, आता बघा 3 × 2 = 6, 3 × 7 = 21 है ना, 2 × 10 = 20. मग काय म्हणा इथे बघा 190 × 7 आणि 90 × 7 किती होते बघा, 19 × 7 9 × 7 = 63, 3 6 7 1 = 7, 7 + 6 30 म्हणजे 1330. दॅट इज द आन्सर. ओके स्टुडंट, असं जर प्रॉब्लेम आला 7च्या पाड्यामध्ये 15 संख्येपर्यंत सरासरी काय होईल, तर मग काय करतो 7 × 15 × 16 अपॉन करायचे 2. ओके, बघा 2 × 8 = 16 बरोबर. नंतर बघा 15 × 7 = 105 × 8 आन्सर इज 840. ओके, आता इथे काय म्हटलं बघा 3च्या पाड्यामध्ये 10 संख्येपर्यंत सरासरी काय होईल. आता 3च्या पाड्यामध्ये काय येईल 3 + 6 है ना, 3 × 2 = 6, 3 × 9 + 12 + 15 है ना, अप टू काय 3 × 10 = 30 है ना, असं होईल. मग इथे आपण 3 कॉमन काढले तर मग काय होईल 1 + 2 + 3 + 4 + 5 + इथे 10. ओके, मग इथे आपला तो रूल कोणता होता n + 1 अपॉन 2 है ना. तर इथे जर आपण हा 3 तर काय होईल मग इथे n म्हणजे 10 × 11 पण आपल्याला 3 म्हटलंय, 3च्या फाड्यामध्ये म्हटलंय, मग आपण इथे काय करू 3 समोर घेऊ इंटू. आता हा रूल घेऊ n म्हणजे 10 × 11 अपॉन 2. ओके, आता बघा 2 × 5 = 10 म्हणजे काय होईल 3 × 5 = 15 × 11 है ना. याचा आन्सर काय होईल हा 1 5 आणि 5 + 1 6 165. ओके, अशा प्रकारे आपण आन्सर काढू शकतो. ओके, इथे आपण ॲडिशन बघितले आहे, ॲडिशन ट्रिक बघितली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.